गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील खमारी या गावात श्रीराम विद्यालय व आर.एस. डोये ज्युनियर कॉलेज येथे मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात आला। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल व पूर्व नगराध्यक्ष अशोक इंगडे तसेच इतर मान्यवर व शिक्षक विद्यार्थीगण उपस्थित होते। या संमेलनात विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राधान्य प्राप्त केले आहे व त्यामध्ये रोनक रमेश महंत यांनी 400 मीटर हर्डल रेसमध्ये सिल्वर मेडल जिंकून राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे। श्रीराम विद्यालयाचा नाव महाराष्ट्रात गाजवला। तसेच श्री आर.एस. डोये ज्युनियर कॉलेज खमारीचे कलश चौधरी, बादल कटरे, सैनिक डोंगरवार, प्रतीक चित्रीव 400 मीटर रिले 2 मध्ये विजेते ठरले आहे। तसेच या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी, गोंदिया। आपले रावते सर आहेत, त्या दोन्ही प्रिन्सिपलचा खूप सपोर्ट या मुलांना असला आणि मला त्यांनी म्हटलं की आमच्या मुलांवर काही दबाव नाही, खेळामध्ये आपल्याला विकास करायचे आहे आणि आपली शाळा गावात असताना सुद्धा आपल्याला शहरामध्ये जाऊन पदक कसा जिंकता येईल सर, याची रणनीती तुम्ही बनवा। आणि मी सरांना बिलकुल सांगितलं की सर शाळेकडून अगर दबाव नसला मुलांना येण्याकरिता, शाळेत कंटिन्यू येण्याकरिता, तर निश्चितपणे आपल्याला मेडल मिळणार। सर याचं श्रेय आपल्याला पण देतात ते मुलं, हो त्याच्याविषयी काय सांगणार? त्यासाठी असं आहे सर की मार्गदर्शन बरोबर नसला तर पदक कुठून मिळणार, तर मार्गदर्शन पण हवं आहे। आपलं मार्गदर्शन त्या मुलांना बरोबर मिळालेलं आहे त्या अनुषंगाने आणि शाळेचं पण खूप योगदान मुलांना आहे। धन्यवाद। काय म्हणणार रंगार सर, आपला पण योगदान याच्यात मुलांचं? नक्कीच मी प्राचार्य S.B. रंगारी, श्री रामचंद्र सुरेंद्रराज डोये ज्युनियर कॉलेज खमारी येथील मैदानी स्पर्धेमध्ये माझ्या विद्यालयातील रिलेमध्ये जी मुलं महाराष्ट्रातून प्रथम आलेले आहेत, बादल कटरे, त्याचप्रमाणे प्रतीक चित्रीव, त्याचप्रमाणे सैनिक डोंगरवार आणि कलश चौधरी, हे 4 मुलं आज महाराष्ट्रामध्ये प्रथम येऊन त्यांनी भारतामध्ये आपलं नाव गाजविलेलं आहे असं। आणि आपल्या शाळेच्या 4 विद्यार्थ्यांनी जे आपलं नाव गाजवलं रिले स्पर्धा, तर याच्याविषयी किती आनंद आहे आपल्याला? मला खूप आनंद झालेला आहे आणि खेळातली शाळा असून सुद्धा या मुलांनी नाव गाजवलेलं आहे आणि त्याचं मी अजून श्रेय देणार आहोत, कारण की जागृत सर हे त्यांचे कोच होते आणि ते जर नसते तर असं काही होऊ शकले नसते आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने यांनी हे सगळं साकार केलेलं आहे। धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।